वेलकम स्टुडंट्स. आज आपण ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजे काय याची माहिती आपण करून घेणार आहोत. तर ऑब्जेक्ट ड्रॉइंग काढायचं कसं, ते कसं असतं किंवा ते काढण्याची पद्धत काय आहे ह्याविषयी आपण हळूहळू शिकणारच आहोत. आणि त्याची कलरिंगची पद्धत ही पण आपल्याला बघायची आहे. पण तत्पूर्वी आपल्याला फक्त ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजे नेमकं काय आहे हे आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघताय तुम्ही की मी तुमच्यासमोर इथं एक कंपास बॉक्सचं ऑब्जेक्ट ड्रॉइंग केलेलं आहे. तर ऑब्जेक्ट ड्रॉइंगचा महत्त्वाचा उद्देश एकच असतो की जशी वस्तू आपल्या समोर ठेवलेली आहे तिचं यथार्थ दर्शन करून तसंच चित्र त्याचं ते जसं दिसतंय ते चित्र आपल्याला दिलेल्या कागदावर आपल्याला काढायचं असतं, त्याचं प्रपोर्शन नीट लक्षात घेऊन. तर हे चित्र मी रंगवलेलं आहे. हे दोन माध्यमात रंगवायचं असतं. एक तर पेन्सिलनी पण आपण रंगवू शकतो किंवा मग पोस्टर किंवा ॲक्रेलिक. कारण की हे मॅनमेड थिंग्स आहे, म्हणजे कृत्रिम वस्तू आहे. कृत्रिम वस्तू रंगवण्यासाठी आणि नैसर्गिक वस्तू रंगवण्यासाठी हे दोन्ही रंगाचं माध्यम हे वेगळं आहे. तर हा कंपास बॉक्स जो आहे तो आपण मॅनमेड असल्यामुळं याच्यासाठी आपण जड रंग म्हणजे पोस्टर किंवा ॲक्रेलिक कलर आपण वापरणार आहोत. तर हे चित्र मी पोस्टर कलरने रंगवलेलं आहे. तर नेमकं काय, आता ती एखादी वस्तू आपल्या समोर ठेवलेली असती तर तिचं आपल्याला ती कशी दिसतीये, तिच्यावर येणारा प्रकाश कुठल्या बाजूने आहे आणि अंधार कुठल्या बाजूने आहे यानुसार त्याच्या रंगाची आपल्याला रचना करायची असते. तर मी जेव्हा हा कंपास समोर ठेवला होता तेव्हा याच्या मागच्या बाजूने म्हणजे या बाजूने त्याच्यावर प्रकाश पडलेला आहे, दिसतंय तुम्हाला. त्यामुळे इकडं सावली कुठंच नाही आहे. तर प्रकाश इकडून पडल्यामुळं त्याची सावली जी आहे ती या बाजूने आलेली आहे, बघताय तुम्ही. आता या कंपासचा वरचा जो भाग आहे तो येलो कलरचा आहे, येलो ऑकर. आणि हा जो खालचा रंग आहे तो ऑरेंजचा आहे. आणि इथं प्रकाश असल्यामुळं तो ऑरेंज कलर आपल्याला इथं स्पष्ट दिसतोय. पण जसा जसा हा भाग अंधारात गेलेला आहे तसा तसा इकडं त्याचा ग्रे रंग त्याच्यामध्ये आलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला स्पष्ट दिसतंय की ती वस्तू आपल्या समोर आता हायलाईट झालेली आहे. तर शॅडो दाखवायचं एकमेव उद्देश आणि कारण असं असतं की ती जी वस्तू आहे तिला आपण हायलाईट करतो, म्हणजे तिच्यामध्ये एक जिवंतपणा आपल्याला बघायला मिळतो. तर अशा प्रकारे आपल्याला कुठलंही ऑब्जेक्टचं चित्र आधी रंगवायचं असतं. आधी पहिल्यांदी ते ऑब्जेक्ट समोर ठेवल्यानंतर त्याचं फक्त पेन्सिलने आपल्याला चित्रण करून घ्यायचं. आणि चित्रण बरोबर आलेलं आहे का, त्याचं प्रपोर्शन योग्य आहे का, त्याच्यावर असणारे बारीक 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 गोष्टी आपल्याला नीट पाहायचे असतात. म्हणजे त्याचा रंगातला प्रकाश पडल्यानंतर असणारा रंग, अंधारात गेल्यानंतर त्या रंगाचा होणारा बदल, त्याच्यानंतर त्याच्यावर असणारे बारीक बारीक गोष्टी. आता उदाहरणार्थ हा कंपास आहे, तर हे कंपास बॉक्सवर असलेला हा कॅमल हे नाव, हे स्कॉलर, हे चौकोनातलं एक उंट, त्यानंतर इथे हे हे जे नाव दिलेलं आहे ते, ही पेन्सिल, हे राऊंडर, त्याच्यानंतर ही मोठं कर्कटक आहे, हे बाजूच्या ह्या बारीक बारीक गोष्टी, त्याच्यावर असणारे हे बारीक बारीक अक्षरं. ह्याने काय होतं, त्या वस्तूमधला खरेपणा आपल्याला समोरच्याला किंवा मग जो तुमचं चित्र तपासणार आहे त्याला कळत असतं. तर या गोष्टीतनं आपल्याला ऑब्जेक्ट ड्रॉइंग जी आहे ते आपल्याला काढायचं असतं. तर आपण याची सुरुवात तर आपण केलेलीच आहे. तर पहिल्यांदा आज आपण रंग, ऑब्जेक्टला रंग दिल्यानंतर त्याचा येणारा त्यातला जिवंतपणा या एक एक गोष्टी आपण आता याच्या प्रत्येक एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. तर मी तुम्हाला दर रविवारी एक चित्र दाखवेल आणि त्याची माहिती तुम्हाला सांगत जाईल. आणि त्याच्यानंतर पुढं आपण पेन्सिलनी ते रंगवून काढून त्याला कसा रंग द्यायचा ह्याचा आपण सराव करणार आहोत. तर बघत राहा अभिजाट आणि नक्की प्रयत्न करा काढण्याचा. खूप खूप आपल्याला शुभेच्छा आणि पाहत राहा अभिजाट. थँक्यू.